हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्वे? आज आपण बघणार आहोत सुंदर अशी गुढीपाडव्याची रांगोळी. गुढीपाडवा हा महाराष्ट्रीयन लोकांचा पहिला सण असतो. चैत्र प्रतिपदेपासून आपला वर्ष सुरू होतो आणि आपण त्याला गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. गुढी ही आपल्या घरामध्ये आनंद, उत्सव सर्व काही घेऊन येते. आजची जी रांगोळी आपण निवडलेली आहे ती आहे एक कपल आहे, ते गुढीची पूजा करतानाचं आपण रांगोळी निवडलेली आहे. नुसत्या गुढीची रांगोळी खूपच आहेत. ही काहीतरी युनिक आहे. तुम्हाला आवडली का? मला नक्की सांगा बरं का. तर ह्यासाठी आपण ज्यांना ड्रॉइंग येत नाही त्यांच्यासाठी आपण एक भन्नाट टीप आणलेली आहे. ती अशी आहे की आपण डायरेक्ट A4 साईजवर झेरॉक्स काढून आणायची आपल्याला पाहिजे असेल त्या इमेजची, आणि आपण मार्करने ती आपल्या HP शीटवर ड्रॉ करून घ्यायची. कशी वाटली आयडिया? आणि त्यानंतर आपण सर्व रंग देऊन घेतलेले आहेत. पहिला लेअर आपल्याला ऑलमोस्ट देऊन झालेला आहे. बारीक पानं, फुलं व्यवस्थित टाकून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण सेकंड लेअरला सुरुवात केली आहे. सेकंड लेअर टाकताना एक काळजी मात्र नक्की घ्यायची आहे. डार्क कलर पहिले टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे लाईट कलरमध्ये मग ते मिसळत नाही. तर मग डार्क कलर कोणते कोणते आहेत? रेड आहे, गुढीचा जांभळा रंग आहे, ग्रीन झाला ब्लाउजाचा आणि पानांचा. हे सर्व कलर आपण आधी टाकून घेतलेले आहेत. नंतर फेट्याचा डार्क ऑरेंज कलरही आपण टाकून घेतलेला आहे. सेकंड लेअरच्या वेळेस एक टीप तुम्हाला मात्र देणार आहे मी, की आपण सेकंड लेअर टाकताना जोही रंग टाकणार आहोत त्यानंतर आपली OHP शीट रंग झटकताना डायरेक्ट उलटी करायची आहे. म्हणजे जर आपण उभं आडवं झटकलं तर त्यातले कलर दुसऱ्या रंगामध्ये मिक्स होण्याची शक्यता असते. बाजूचा रंग देऊन झालेला असला तरी तो फॅब्रिक ग्लूमुळे ओलाच असतो. बरेच जण विचारतात फॅब्रिक ग्लूचे प्रमाण काय घ्यायचे? तर 50% वॉटर प्लस 50% फॅब्रिक ग्लू हे आहे फॅब्रिक ग्लूचे प्रमाण. त्यानंतर आपण राहिलेला सगळ्यात लास्टला ब्लॅक कलर टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर तांब्याचा रंग आणि गुढीच्या काडीचा रंग हाही टाकून घेतलेला आहे. सगळ्यात लास्टला आपण चेहऱ्याचा स्किन कलर, हाताचा स्किन कलर हा देऊन घेतलेला आहे. कारण हा सगळ्यात लाईट कलर आहे आणि त्यामध्ये कोणता मिसळल्यास आपली फिनिशिंग किंवा आपली रांगोळी खराब होऊ शकते. त्यामुळे ही काळजी नक्कीच घ्यायची आहे. तुम्ही यातल्या कोणत्या कोणत्या टिप वापरणार ते मला नक्की कमेंट करा. आता आहे सर्वात फेवरेट पार्ट, म्हणजेच त्याला आउटलाईन करणे. आउटलाईन केल्याने आपली रांगोळी खूपच सुंदर अशी उठून दिसते. आउटलाईन ही मी आधी ब्लॅक कलर घेतलेला आहे आणि त्यानेच आपल्या पानांना, काडीला, त्याच्यानंतर साडीला, माणसांच्या चेहऱ्याला आउटलाईन करून घेतलेली आहे. तुम्ही व्हिडिओ अगदी बारकाईने बघाल तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. त्यानंतर हाताची पण शेडिंग मी त्यानेच करून घेतलेली आहे. आपल्या हाताचे बोटं वगैरे व्यवस्थित अगदी जसे आपण केलेले होते तसेच काढायचे आहेत. बारीक बारीक आपल्याला दिसत असते, किंवा उन्हामध्ये असं पकायची, सरळ शीट पकायची आणि मग आपल्याला दिसते आणि त्या अंदाजावरून आपण काढायचं. त्यानंतर मागच्या वेळेस मी जरदोसी किंवा बॉलचेन वापरल्या आहेत रांगोळीमध्ये. तर मी ह्यावेळेस तुमच्यासाठी एवढं किचकट काम न करता गोल्डन बॉर्डर ॲक्रेलिकची जी भेटते ती वापरलेली आहे. ही तुम्हाला अगदी सहज शक्य कोणत्याही स्टेशनरी शॉपमध्ये भेटून जाईल. याच्यानेच मी नेकलेस, साडीची बॉर्डर आणि साडीवरील बुट्ट्या दाखवून घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे साडीच्या सर्व मिऱ्या किंवा घड्या ज्या असतात त्या मी ब्लॅक कलरने हायलाईट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर गुढीच्या साडीला खाली बॉर्डर होती, पण मी ती दाखवायची विसरून गेली होती. मग काय, आपण जुगाड करूया याच्यातही.
तर मी ह्यावर रेड कलर घेऊन बॉर्डर ॲक्रेलिक कलरने दाखवून घेतलेली आहे. त्यामुळे बॉर्डरही सुंदर दिसली आणि माझं कामही होऊन गेलं. त्यावर गोल्डन कलरचं फॅब्रिक गोल्डन लावून घेतलेलं आहे. कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा आणि कळवासुद्धा. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. ही रांगोळी नक्की बनवून बघा, कशी वाटली ते सांगा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या छान छान कमेंटही टाका.